अहिल्यानगरमधील घारगाव परिसरातील विश्वास, आधार आणि मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेलाच काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली. शाळेत एकटी राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचं वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले याला अटक करण्यात आली. गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलगी ही ग्रामीण भागातील खासगी माध्यमिक शाळेत शिक्षण घेते. घरातील परिस्थितीमुळे ती नेहमी एकटी आणि विचारामंद राहत असते. वडील कामानिमित्त बाहेर, भाऊ कॉलेजला आणि आई घरकामात व्यस्त. या सगळ्यामुळे मुलीला उपेक्षित असल्याची भावना निर्माण झाली होती आणि याच मानसिक अवस्थेचा फायदा घेत शिक्षक भोसले याने तिच्यावर संवाद साधत जवळीक वाढवली. 7वीत असतानापासून तो तिच्याशी मैत्री करत होता. पुढे आईच्या मोबाईलवरून संपर्क साधत त्याने तिला प्रेमाचे संदेश पाठवले. भावनिक आधार देण्याच्या नावाखाली त्याने तिच्या मनात विश्वास निर्माण केला. फिर्यादीनुसार डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जात असे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीची तक्रार सुरू झाली. उपचारासाठी तिला पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलम आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 0 क्रमांकाने गुन्हा नोंदवून तपास घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या आरोपीला अटक केली आहे. शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विश्वासघात केल्यानं संगमनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय. शिक्षक म्हणजे आदर्श ही संकल्पनाच या घटनेनं हादरली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.